नमस्कार, मी चंदा कुलकर्णी, तुमची आपली फायनान्शियल ॲडवायझर। आज आपण बोलणार आहोत की जर कुणाचं 50,000 एवढं अर्निंग असेल तर त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे। तर 50,000 पगार असणाऱ्या व्यक्तीचं फायनान्शियल प्लॅनिंग, आयडियल फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं, आज आपण या विषयावर डिस्कस करणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊयात की फायनान्शियल प्लॅनिंग का आवश्यक आहे, फायनान्शियल प्लॅनिंग का करायला हवं। मित्रांनो, होतं काय आहे ना की नियोजन जर आपलं व्यवस्थित नसलं, नियोजन जर आपलं प्रॉपर नसलं तर मग सगळं जे आहे ते विस्कटत जातं। सुरुवातीला आपलं अगदी छान असतं, पगार येतो आहे, आपण खर्च करतो आहे, लाईफ एन्जॉय करतो आहे, मॅक्झिमम टाईम प्रत्येकासोबत हेच होतं आणि अगदी छानही वाटतं। पण एक पिरियड गेल्यानंतर मग आपण होम लोन आणि इतर ट्रॅपमध्ये अडकत जातो आणि मग आपलं सगळं फायनान्शियल प्लॅनिंग बिघडत जातं, लोन्सच्या जाळ्यात आपण अडकतो आणि मग आपण लाईफस्टाईल मेंटेन करू शकत नाही। तर आज आपण बघणार आहोत की 50,000 रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीने आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे। सगळ्यात पहिली गोष्ट, फायनान्शियल प्लॅनिंग कधी करावं हा मला बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो। तर जसा तुमचा जॉब सुरू झाला मित्रांनो, तुम्ही फर्स्ट सॅलरी जेव्हापासून तुम्हाला स्टार्ट होते तेव्हापासून तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला हवं। फायनान्शियल प्लॅनिंगची सुरुवात ही पगार सुरू झाल्यापासून व्हायलाच पाहिजे, अदरवाईज तुम्ही तुमचे टार्गेट्स मेट करू शकत नाही आणि मग आपण आयुष्यभर लोनच्या जाळ्यात अडकतो। तर जर तुम्ही स्टार्टिंगलाच जेव्हा तुम्ही 20-25 वर्षाच्या वयोगटामध्ये आहात त्यावेळेला जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल ॲडवायझरचं गायडन्स घेऊन जर स्टार्ट केलं तर तुमचं पुढचं अगदी जे प्लॅनिंग आहे ते अगदी छान असतं। घर तुम्ही अगदी कॅशमध्ये घेऊ शकता आणि सगळ्या गोष्टी तुम्ही पर्टिक्युलर एजमध्ये, पर्टिक्युलर स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अचीव करू शकतात विदाऊट एनी लोन्स लायबिलिटीज। तर आता आज आपण समजणार आहोत की फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायला हवं। एक तुम्ही समजलेत की कुठल्या एजमध्ये करायला हवं, जितकं अर्ली तुम्ही कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे। तर अर्ली स्टार्ट करा फायनान्शियल प्लॅनिंग। माझं एकच सजेशन आहे प्रत्येकाला की ॲटलिस्ट तुमच्या 30sच्या आधी तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करायला हवं। तुमच्या 30sच्या आधी म्हणजे तुम्ही 30 नंतर जे प्रॉब्लेम्स फेस करतो आहे ते प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करायला नको लागायला, म्हणून आपल्याला 30च्या आधीच आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करून ठेवायचं आहे। कारण एक वेळा चाइल्ड ज्या वेळेला लाईफमध्ये येतो तर त्यावेळेला आपण फक्त चाइल्डच्याच गोल्सबद्दल आणि चाइल्डबद्दलच विचार करतो, त्याच्या स्वप्नांबद्दल विचार करतो, आपण आपले स्वतःचे स्वप्न विसरून जातो मित्रांनो। तर पहिले प्लॅनिंग करून ठेवा सगळ्या गोष्टींची, जेणेकरून तुम्हाला लोन्स आणि सगळ्या गोष्टींमध्ये अडकण्याची गरज पडणार नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, एक आपला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की 30,000 रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीसाठी मी ते प्लॅनिंग सांगितलं होतं की करोडोचा कॉर्पस आपण कसा क्रिएट करू शकतो आणि त्यातच मी सांगितलेलं आहे की सॅलरीचं नियोजन कसं असायला पाहिजे। तुम्ही तो व्हिडिओसुद्धा जाऊन बघू शकता जर तुमची सॅलरी 30,000 असेल तर, किंवा तुम्ही त्या व्हिडिओला बघू शकता कारण त्यात बरेच चांगले डिटेल्स आम्ही दिलेले आहेत। तर आज आपण बघणार आहोत की सॅलरीचं नियोजन सगळ्यात पहिले समजून घेऊयात कसं करायचं आहे। तर 50-30-20 बजेटिंग रूल तुम्हाला फॉलो करायचा आहे। म्हणजेच काय, 50-30-20मध्ये काय करायचं आहे आपल्याला, 50,000 रुपये जर तुमचा पगार आहे तर त्याचा 50% एवढा भाग तुम्ही घर खर्चात खर्च करू शकता। म्हणजे 25,000 रुपये एवढा तुमचा घर खर्च असेल तर तो अगदी आयडियल खर्च आहे। त्यात तुमच्या मुलांची शिक्षणाची फीज, तुमचा घराचा रेंट असेल तर रेंट, किंवा तुमचं स्वतःचं प्रॉपर्टी असेल तर ते झालं, ते सगळं काही तुमचं त्या सगळ्या अमाऊंटमध्ये बसायला हवं। तुमच्या घरातली ग्रॉसरी, दूध, भाजी, हे सगळ्या गोष्टी तुमच्या त्या 25,000 मॅनेज तुम्हाला करायचे आहेत। त्यानंतर जे उरलेले 30% अमाऊंट आहे हा तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जो 30% अमाऊंट आहे त्याला तुम्हाला लाईफस्टाईल मेंटेनन्ससाठी ठेवायचा आहे। लाईफस्टाईल म्हणजे काय, तुम्ही महागडा मोबाईल वापरतायत तर त्याची EMI झाली, तुम्ही कार यूज करतायत तर कारची EMI झाली, तुम्ही होम लोन घेतलाय तर होम लोनची EMI झाली। या सगळ्या EMIs मिळून तुमच्या सॅलरीच्या फक्त 30% भागातच यायला पाहिजे। जर
तुमचे 30% वरच्या EMIs आहेत, म्हणजे तुमचं जे मॅनेजमेंट आहे ते कम्प्लिटली रॉंग आहे, त्याला रिपेअर करण्याची गरज आहे. तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमचं जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे त्याचा बेस जो आहे तो अगदी स्ट्रॉंग ठेवायचा आहे. तर तुम्हाला 30% आपलं लाईफस्टाईल मेंटेनन्स करायचं आहे आणि उर्वरित जो 20% अमाऊंट आहे त्यात तुम्हाला नेहमी इन्व्हेस्टमेंटच करायची आहे मित्रांनो, आणि ते पण तुमची गोल बेस इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. ॲडवायझरच्या सजेशन्सनी तुमच्या सॅलरीनुसार तुम्ही गोल बेस इन्व्हेस्टमेंट कशी करायला हवी हे समजून घ्या आणि त्या अकॉर्डिंगलीच प्लॅन करा. सो आता आपण समजलो की 50-30-20 बजेटिंग रूल कसा फॉलो करायचा आहे. 50-30-20 बजेटिंग रूल जर तुम्ही फॉलो करताय तर तुमचं बजेटिंग एकदम व्यवस्थित राहील आणि नक्कीच तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करिता पैसे उरतील. आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगितलेलं आहे, त्याच व्हिडिओमध्ये ज्याबद्दल मी आता बोलली होती त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याआधी हे सुद्धा सांगितलेलं की तुम्ही तुमचं एक इन्व्हेस्टमेंट का होऊ शकत नाही याच्या मागे एक रिझन आहे. तुम्ही जो रूल फॉलो करताय, तुम्ही जो फॉर्म्युला फॉलो करताय तो आहे तुमची इन्कम मायनस तुम्ही एक्सपेन्सेस करता आधी आणि नंतर तुम्ही सेव्हिंग्सचा विचार करता किंवा इन्व्हेस्टमेंटचा विचार करता. म्हणजे तुम्ही कुठला रूल फॉलो करताय किंवा कुठला फॉर्म्युला यूज करताय तुमच्या लाईफमध्ये, इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग्स. बट याच्या अगदी उलटं आपल्याला करायचं आहे मित्रांनो, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही गोल्स अचीव करू शकणार, तुमचे काही इन्व्हेस्टमेंट्स होऊ शकणार आणि नक्कीच तुमचे सगळे गोल्स अचीव होऊ शकणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, इन्कममधून सगळ्यात पहिले तुम्हाला सेव्हिंग्स करायचे आहेत. म्हणजेच इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस. पगार आला की पहिले सेव्हिंग्सची हॅबिट लावा आणि त्यानंतर मग उरलेल्या पैशांमध्ये एक्सपेन्सेस करा. नक्कीच बॅलन्स होणार, सगळं काही बिलकुल बॅलन्स होणार. तुम्ही नक्की करून बघा, तरच तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल की होत आहे की नाही होत आहे. तर तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला काय करायचं आहे, 50-30-20 बजेटिंग रूल फॉलो करायचा आहे. 20% तुमच्या पगारातला तुम्हाला डेफिनेटली काढायचंच आहे. म्हणजेच काय, 50,000 रुपये तुमची सॅलरी आहे, त्यातला 10,000 रुपये एवढा भाग हा इन्व्हेस्टमेंटमध्ये जायलाच पाहिजे. 15,000 रुपयाच्या वरती तुमच्या EMI नको असायला आणि 25,000च्या वरती तुमचा घर खर्च नको असायला, इन्क्लुडिंग युअर चाइल्ड फीज अँड ऑल मंथली एक्सपेन्सेसमध्ये. तर या प्रकारे जर तुम्ही बॅलन्सिंग करताय तर डेफिनेटली तुम्ही इन्व्हेस्टमेंट्सही करू शकाल, तुमचे गोल्सही अचीव होतील आणि तुमचं प्लॅनिंगही प्रॉपर राहील आणि लोनच्या जाळ्यात अडकण्याची गरज पडणार नाही. तर आता आपण समजून घेऊयात की पुढे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग कशी करायची आहे. तर 50,000 रुपये सॅलरी असणाऱ्या व्यक्तीला 10,000 रुपये मंथली इन्व्हेस्ट करायचे आहे, एवढं तुम्हाला क्लिअर झालं. आता जेव्हा आपण एखादी फायनान्शियल प्लॅनिंग स्टार्ट करतो तर फक्त SIP केल्याने आपली फायनान्शियल प्लॅनिंग होते असं नाही आहे मित्रांनो. आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगचा बेस समजून घ्यायचा आहे. जेव्हा आपण एखादी बिल्डिंग बिल्ड करतो, म्हणजे जसं की आपलं घर बांधकाम स्टार्ट होते, तर सगळ्यात पहिले काय बनतो, पाया, बेस. म्हणजेच काय, तुमच्या घराचा बेस जितका पक्का असेल तितकं तुमची बिल्डिंग ही स्ट्रॉंग असणार आहे. तसंच आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगचं सुद्धा असतं. जर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंगचा बेस पक्का असेल तर तुमचं जे फायनान्शियल प्लॅनिंग असणार आहे ती तितकीच स्ट्रॉंग असणार आहे आणि तितकीच ती तुम्हाला चांगले फ्युचरमध्ये रिझल्ट्सही देईल. तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगच्या बेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हटलं की अगदी असे काटे येतात अंगाला, बिलकुल यायलाही पाहिजे. आता माझ्याकडे असे बरेच क्लायंट्स आहेत ज्यांनी खूप साऱ्या LIC पॉलिसीज घेऊन ठेवल्या आहेत. दुनियाच्या LIC पॉलिसीज खूप सारे, माझ्याकडे 4 पॉलिसीज आहेत, 5 पॉलिसीज आहेत. अगदी असे लोक गट्टेचे गट्टे घेऊन आम्हाला दाखवतात की माझ्याकडे एवढ्या पॉलिसीज आहे, माझ्याकडे तेवढ्या पॉलिसीज आहे. पण खरंच ते मॅटर करतं का? त्या पॉलिसीजमध्ये तुम्हाला मिळत आहेत 8% रिटर्न आणि इन्फ्लेशन चाललं आहे सध्या 8%. फ्युचरमध्ये किती जाणार माहिती नाही. फ्युचरमध्ये त्या पैशांची किती व्हॅल्यू राहील फार तर फार हेही आपल्याला माहिती नाही. उदाहरणार्थ जर एखादा क्लायंट, एखादा व्यक्ती जर आज 50,000 रुपये वार्षिक प्रीमियम पे करताय, 50,000च्या हिशोबाने 10 वर्षात जर तो 5 लाख रुपये पे करतो आहे आणि त्याला 20 वर्षानंतर 10 लाख रुपये मिळणार आहे, काय 20 वर्षानंतर खरंच या 10 लाखाला व्हॅल्यू राहणार आहे का, याबद्दल तुम्ही नक्कीच विचार करायला हवा. मी तुम्हाला बिलकुलही गाईड करत नाही आहे की तुम्ही कुठल्याही इन्शुरन्समध्ये ट्रॅडिशनल पॉलिसी घ्यायला हवी, असं माझं गायडन्स नाही आहे. माझं क्लिअरली गायडन्स तुम्हाला हे आहे की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्या, टर्म इन्शुरन्स घ्या.
आता हेल्थ इन्शुरन्स का, आपण हे समजून घेऊयात. 50,000 रुपये सॅलरी असणाऱ्या व्यक्तीला ऑब्व्हियस आहे तो एक चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉबला असेल. आता बरेच लोक आम्हाला म्हणजे बरेच लोक व्हिडिओ बघताना त्यांच्या डोक्यात येईल की आपल्या कंपनीचा तर इन्शुरन्स आहे ना, बरोबर. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण ही समजून घेऊ की कंपनीचा इन्शुरन्स असल्यानंतरही पर्सनल इन्शुरन्स का घ्यायला पाहिजे. जर तुमच्याकडे कंपनीचा इन्शुरन्स आहे म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स आहे, तर हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्या हेल्थशी निगडीत आहे. ऑब्व्हियस आहे जर तुमची हेल्थ डॅमेज होत आहे, लाईक एखादा मोठा आजार तुम्हाला होत आहे, लाईक पॅरालिसिस, कॅन्सर, हार्ट अटॅक, सिव्हिअर हार्ट अटॅक किंवा असा कुठला मोठा आजार होतो आहे, तर ऑब्व्हियस आहे मित्रांनो सगळ्यात पहिले जर जी काही तुमच्या आयुष्यातून जाणारी गोष्ट असते ना ती असते तुमचा जॉब. तर तुमचा जॉब गेला तर तुमच्याकडे इन्शुरन्स कव्हरेज देखील नसणार आहे. तर मग इन्शुरन्स कव्हरेज जॉबशी संबंधित आहे आणि तो हेल्थशी सगळ्यात जास्त रिलेटेड आहे, तर तो इन्शुरन्स कव्हर तसाही तुमच्या काही कामात येणार नाही आहे. म्हणजे जेव्हा ऑलरेडी तुम्ही जॉबलेस राहाल त्यानंतर तुमच्याजवळ इन्शुरन्स कव्हरेज नाही राहणार, फॅमिली कशी सर्व्हाइव्ह करेल या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा. दुसरी सिच्युएशन अशी असते की जेव्हा तुम्ही जॉब स्विच करता, उदाहरणार्थ तुम्ही एका जॉबमध्ये आज आहात, या जॉबमध्ये तुम्हाला कंपनीने हेल्थ इन्शुरन्स दिलेला आहे, कदाचित दुसऱ्या जॉबमध्ये कंपनी तुम्हाला म्हणेल की आम्ही तुम्हाला सो कॉल्ड एवढा बजेट देतो, तुम्ही त्यात हेल्थ इन्शुरन्स बाहेरून बाय करा. आता तुम्ही फिट असाल तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मिळेल आणि जर तुम्ही फिट नसाल तर तुम्हाला ऑब्व्हियस आहे हेल्थ इन्शुरन्स मिळणारच नाही. तर हेल्थ इन्शुरन्स तुमच्या फिटनेसशी सुद्धा रिलेटेड असतो. तर हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही फिट आहात. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हेल्थ इन्शुरन्स हा पर्सनल असलाच पाहिजे. तिसरी सिच्युएशन अशी असू शकते की जसं तुम्ही 60 वर्षापर्यंत जॉब केला, उदाहरणार्थ 60 इयर्सपर्यंत तुम्ही जॉब करताय, आफ्टर 60 जर तुम्ही रिटायरमेंट घेताय फॉर एक्झाम्पल, आणि त्यावेळेला तुम्ही फिट असणार तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मिळेल, तो पण खूप महागडा मिळेल, खूप जास्ती चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. आणि जर तुम्ही फिट नसाल तर कदाचित तुम्हाला मिळणार नाही किंवा मग तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स सोबत बाय करावं लागेल की तुम्हाला या गोष्टी मिळणार नाही, त्या गोष्टी मिळणार नाही. तर अशा प्रकारे सगळा सीन असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, कंपनीची जरी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असली तरी सुद्धा तुम्हाला तुमची पर्सनल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही बाय करायचीच आहे. आणि जर कंपनीकडनं नसेल तरी तुम्हाला बाय करायची आहे, कंपनीकडून असेल तरी तुम्हाला बाय करायचीच आहे. आता हेल्थ इन्शुरन्स का, ऑब्व्हियस आहे मित्रांनो, तुमच्या घरातल्या कुणालाही ॲडमिट करायची गरज पडली तर आज 2 ते 3 दिवस जरी ॲडमिट ठेवाल तरी लाख रुपयाच्या जवळपास बिल निघतं. कारण मेडिकल कॉस्ट जो आहे, मेडिकल इन्फ्लेशन जो आहे तो दरवर्षी 14% इन्क्रीज होतो आहे. म्हणजे मेडिकल कॉस्टमध्ये दरवर्षी 14% वाढ होत आहे. ऑब्व्हियस आहे हे सगळं अगदी होणारच आहे. म्हणजे 3-4 वर्षातच म्हणजे 4-5 वर्षातच तुमची जी एखाद्या सर्जरीची कॉस्ट जर आज 5 लाख असेल तर ती लगेच 4-5 वर्षातच 10 लाख रुपये जाते, म्हणजे लगेच डबल रेट होतो. तर इन्फ्लेशननुसार, महागाई दरानुसार जर विचार केला आपण तर हेल्थ इन्शुरन्स हा आपल्याजवळ असलाच पाहिजे. कारण काय होतं की मेडिकल कॉस्टमध्ये जर तुम्हाला पैशांची गरज पडली उदाहरणार्थ, तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करणार, सगळ्यात पहिले तुम्ही तुमची SIP किंवा इन्व्हेस्टमेंट जी पण तुम्ही स्टार्ट केली होती ती ब्रेक करणार, बरोबर. तुमच्याजवळ इन्व्हेस्टमेंट असेल तर इन्व्हेस्टमेंट ब्रेक करणार, तेवढ्या अमाऊंटमध्ये होत असेल तर ठीक, नाही तर मग तुम्ही लोन घेणार, लोन्स जर नाही मिळाले तर तुम्ही प्रॉपर्टीज सेल करणार किंवा याला त्याला उधार मागणार. मग त्याच्यासमोर हात स्प्रेड करण्यापेक्षा जर आपण आपला इन्शुरन्स काढून ठेवला जो की अगदीच कमीत कमी प्रीमियममध्ये येतो, उदाहरणार्थ जर कोणी 30 वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्याच्या परिवारामध्ये तो आणि त्याची वाईफ आहे, हार्डली 10-11 हजार रुपयामध्ये हेल्थ इन्शुरन्स निघतो, तोही 10 लाखाचा. इतक्या कमी प्रीमियममध्ये हेल्थ इन्शुरन्स निघतो. पण कधी आपण प्रीमियम जाणून घेण्याचाही प्रयत्न करत नाही की माझ्या परिवाराचं काय हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम निघू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की तुम्हाला तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हेल्थ इन्शुरन्स हे घ्यायचंच आहे. नंतर आपण टॉपिकवर येऊया आता टर्म प्लॅन. टर्म प्लॅन का आवश्यक आहे. आज तुम्ही 50,000 रुपये घरात अर्न करून आणताय, ऑब्व्हियस आहे तुमचं अर्निंगवर तुमचं घर डिपेंडंट आहे. जर उद्या ते नाही आलं, 50,000 रुपये तुमचे समजा 1 महिना नाही आले तर काय होईल, थोडंसं इकडे तिकडे होऊन जाईल ना, थोडंसं आपले जे बजेट्स आहेत ते थोडे डिस्टर्ब होतील. पण नंतर मग समजा 2 महिने नाही आलं तर थोडं जास्तीच डिस्टर्ब होऊन जाणार, 3 महिने नाही आलं तर पूर्ण फॅमिली म्हणजे डिसलोकेट होऊन जाणार. आणि मग जर आयुष्यभरासाठी जर तुमचं मंथली अर्निंग स्टॉप झाला
तर तुमच्या परिवाराचा कधी तुम्ही विचार केला आहे? तुमच्या परिवाराचं काय होणार याबद्दल नक्कीच विचार करा. टर्म प्लॅन काय करतो? तुमच्या इन्कमला रिप्लेस करतो. जर तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराला कमवून देणारच आहात. तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, तुम्ही तुमचे ड्रीम्स, मुलांचे ड्रीम्स, बायकोचे ड्रीम्स सगळे तुम्ही पूर्ण करणारच आहात. पण ज्या वेळेला तुम्ही नसणार आहात, त्यांचे स्वप्न, त्यांचे जे त्यांच्यासाठी तुम्ही बघितलेले स्वप्न किंवा त्यांनी बघितलेले स्वप्न हे तरीही सुद्धा पूर्ण झाले पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्या मुलांचं शिक्षणाचं प्लॅनिंग, तुमच्या बायकोचं जे काही तुम्ही ड्रीम्स बघताय, रिटायरमेंट प्लॅनिंग, हे सगळं जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही नसताना सुद्धा एकदम छान झालं पाहिजे, तर त्याकरता तुम्हाला टर्म प्लॅन घेऊन ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, उदाहरणार्थ आता हा टर्म प्लॅन किती घ्यावा? टर्म प्लॅन तुम्ही ॲटलिस्ट तुमचं जे काही मंथली इन्कम असेल, जसं 50,000 रुपये मंथली इन्कमवाले व्यक्ती आहेत, तर त्याचं 50,000 म्हणजेच 6 लाखाचं ॲन्युअल इन्कम झालं. आता या 6 लाखाचा 20 पट म्हणजे 20 टाइम्स एवढा तुमचा रिस्क कव्हर असला पाहिजे. म्हणजेच 1,20,00,000 रुपये एवढा तुमचा रिस्क कव्हर असला पाहिजे. आता समजा उदाहरणार्थ 50,000 सॅलरीवाल्या व्यक्तीने म्हणजे 6 लाख रुपये ॲन्युअली कमवणाऱ्या व्यक्तीने एक टर्म प्लॅन घेतला 1,20,00,000चा आणि उदाहरणार्थ त्याची डेथ झाली फॉर एक्झाम्पल, तर काय होणार की 1,20,00,000 रुपये जर त्याच्या परिवाराला मिळालेत, त्याच्या बायकोला मिळालेत, तर त्याची वाईफ त्याच्यावर सर्व्हाइव्ह करू शकते. उदाहरणार्थ असं पकडून चला की तिने त्यातले 1 करोड रुपये इन्व्हेस्ट केले. 1 करोड रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्या 1 करोडवर तिला 8% व्याज मिळतो आहे. तरीसुद्धा तिला वार्षिक 8 लाख रुपये तिच्या घरात येत राहतील, जेणेकरून तिच्या मुलीचं शिक्षण, शाळेची फीज, घरातलं जे काही खर्च आहे तो ॲज इट इज जसा चालत होता तसाच चालत राहणार. आणि हा सुद्धा खूपच चिपेस्ट रेटमध्ये येतो. तुम्ही जितका अर्ली एजमध्ये घ्याल तितका कमी प्रीमियम तुम्हाला लागणार. तर तुम्हाला टर्म प्लॅन, हेल्थ इन्शुरन्स हे तुमच्या एजशी रिलेटेड आहे. तुम्हाला जितक्या अर्ली घेता येईल तितका अर्ली घ्या. याला इग्नोर बिलकुल करू नका. हे इग्नोर करण्यासारखे प्रॉडक्ट्स नाही आहेत मित्रांनो. तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचे चा बेस आहे ज्याला तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचंच आहे. तुम्हाला एक हेल्थ इन्शुरन्स 10 लाखाच्या वरचा सम एश्युअर्ड असला पाहिजे. आणि जर तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये राहतात, लाईक मुंबई, पुणे, जसे माझे काही क्लायंट्स आहेत ऑलरेडी, तर आम्ही त्यांना 25 लाखाच्या वरचे हेल्थ इन्शुरन्स सेल केलेले आहेत. म्हणजे माझ्या गायडन्सनी जर ते घेतात तर मी त्यांना एकच गाईड करते की तुम्हाला तुमचा हेल्थ इन्शुरन्स हा 25 लाखाच्या वरच घ्यायचा आहे. टर्म इन्शुरन्स जर असेल तुमचा तर 20 टाइम्स तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या 20 टाइम्स एवढी तुमची इलिजिबिलिटी राहते, जी तुम्ही घ्यायलाच पाहिजे. HLV एक असतं ह्युमन लाईफ व्हॅल्यू, त्या अकॉर्डिंगली तुम्ही घ्या. HLV तुमचा इन्कमनुसार आणि तुमचं उरलेलं जे हे आहे रिटायरमेंट एज मायनस तुमचं आत्ताचं करंट एज हे काढून आपण एक HLVचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार ॲडवायझर तुम्हाला HLVनुसार तुमचा रिस्क कव्हर सजेस्ट करतो आणि त्यानुसार तुम्हाला टर्म प्लॅन आम्ही सजेस्ट करत असतो. तर बेस्ट टू बेस्ट कमीत कमी रिजनेबल रेटमध्ये निघणारा टर्म प्लॅन जर तुम्हाला हवा असेल तर डेफिनेटली मला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. समजून घ्यायचं आहे की तुमचं टर्म प्लॅनचा प्रीमियम किती येणार आणि तुम्ही टर्म प्लॅन बाय करायला हवात की नाही. या 2 गोष्टी आहेत. टर्म प्लॅन करण्याकरिता सुद्धा फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. आणि टर्म प्लॅन तुम्ही जितका डिले कराल तितका तुमचा प्रीमियम वाढत जाणार. तर तुम्ही कमी एजमध्ये टर्म प्लॅन घ्यायला सुरुवात करा आणि लवकरात लवकर सुरुवात करून तसंच तुमचं फिटनेस देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण जो फिट आहे त्यालाच टर्म प्लॅन मिळतो. तर हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स या 2 गोष्टी तुम्हाला बाय करायच्याच आहे मित्रांनो. तर जर तुमची सॅलरी 50,000 रुपये आहे तर कमीत कमी 10 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स, जो की फक्त तुम्ही आणि तुमची वाईफ असेल तर 10-12 हजारात, एक मुलगा असेल अजून त्याच्यात तर 15 हजारात आणि अजून एक मुलगा असेल तर हार्ट टू हार्ट 18 हजारात 30 वर्षाच्या व्यक्तीसाठी किंवा 32 वर्षाच्या व्यक्तीसाठी हार्ट टू हार्ट 18 हजारात. आणि समजा 35 वर्षाचा व्यक्ती असेल आणि त्याचे पण 2 मुलं आहेत आणि वाईफ आहे तर जास्तीत जास्त 20 किंवा 22 हजारात हेल्थ इन्शुरन्स निघतो. चांगल्यात चांगला, चांगले फीचर्स असणारा. आणि ॲडवायझरच्या सजेशन्सनी घ्या. ऑनलाईनच्या डिस्काउंटच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. ॲडवायझरच्या सजेशन्सनी जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला एक बेस्ट हेल्थ इन्शुरन्स, बेस्ट क्लेम सर्व्हिस तुम्हाला मिळेल. ऑनलाईनमध्ये तुम्हाला कोणीही सर्व्हिस देणार नाही. समजा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला, तुमची वाईफ ॲडमिट आहे, मुलं ॲडमिट आहे, तुम्ही धावपळ करू शकता. पण जर तुम्ही स्वतः ॲडमिट आहे, तुमची वाईफ किंवा तुमचे मुलं धावपळ करू शकत नाही. त्यांना त्यातलं काहीही समजत नाही. त्यामुळे तुमच्याजवळ ॲडवायझर असणं महत्त्वाचं आहे. हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स या दोन्ही गोष्टी ॲडवायझरकडनं घ्यायच्या. ओके. नेक्स्ट आपलं फायनान्शियल प्लॅनिंगचं 3rd स्टेप, गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग.
गोल बेस इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये डिपेंड करतं की तुम्ही आता मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, की तुम्ही विथ चाइल्ड मॅरिड आहात, डिपेंड करतं. समजा उदाहरणार्थ तुम्ही एक सिंगल आहात, तर तुम्ही तुमच्या पुढे आता सध्या फक्त आणि फक्त रिटायरमेंट प्लॅनिंग एवढंच गोल आहे. पण जर तुम्ही मॅरिड आहात तर तुमच्यासमोर कदाचित होम बाईंग हे एक तुमचं हे असू शकतं, गोल असू शकतं, किंवा ड्रीम वॅकेशन एक गोल असू शकतं, किंवा तुम्ही बायकोला काही गिफ्ट तुम्हाला द्यायचं आहे 4-5 वर्षांनी ते असू शकतं, किंवा वाईफचं आणि तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असे तुमचे गोल्स असू शकतात. आणि तसंच जसं तुम्हाला चाइल्ड आहे तर येस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग एक त्याच्यात ॲड होणार. तर अशा प्रकारे तुमचे गोल्स असू शकतात. आता उदाहरणार्थ आपण एक पकडून चालूया की रिटायरमेंट प्लॅनिंग. जर रिटायरमेंट प्लॅनिंग हे गोल आहे तर आपण बघणार आहोत की रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करायला पाहिजे, आपण हे आज बघणार आहोत. आता मी तुम्हाला सांगते की रिटायरमेंट प्लॅनिंग करता तुम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे. जसं की उदाहरणार्थ जर तुमचं 50,000 रुपये मंथली इन्कम आहे, आता ॲज पर इन्फ्लेशन आपण कॅल्क्युलेशन समजणार आहोत. तर इन्फ्लेशन म्हणजे महागाई दर सध्या 8% चालला आहे. समजा उदाहरणार्थ 8% इन्फ्लेशननुसार आजची व्हॅल्यू पुढे फ्युचरमध्ये नक्कीच थोडी वाढणार आहे. समजा उदाहरणार्थ तुमचं वय 30 असेल, 35 असेल, जेही असेल. आपण 25 वर्षानंतरचं एक उदाहरण बघतो आहे की 50,000ची आजची व्हॅल्यू पुढच्या 25 वर्षांनंतर काय असणार आहे. तर ती पुढच्या 25 वर्षांनंतर जवळपास 3,42,000 एवढी असू शकते. म्हणजे 3.5 लाख रुपये मंथली अर्निंगची तुम्हाला गरज राहील. आजच्या 50,000 अकॉर्डिंगली जरी तुम्ही तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं म्हटलं तरी सतत सुद्धा तुम्हाला जवळपास 3.5 लाख रुपये महिना तुम्हाला रिक्वायरमेंट राहू शकतं. आता ऑब्व्हियस आहे, आता तुम्हाला सध्या खर्च खूप आहेत, बरोबर. कदाचित रिटायरमेंट एजमध्ये इतके खर्च नसणार, तरीसुद्धा सरासरी 2 ते 2.5 लाखाची पेन्शन तुम्हाला रिक्वायर्ड राहील. तर आपण त्या अकॉर्डिंगली आता प्लॅनिंग बघूयात की 2 ते 2.5 करोड एवढा फंड आपल्याला क्रिएट करायचा आहे. एवढी पेन्शन जर आपल्याला हवी आहे तर आपल्याला काय करावं लागेल. तर आपण आता ते समजणार आहोत की 25 वर्षांनंतर जर तुम्ही रिटायरमेंट घेतायत आणि जर तुम्हाला 3.5 लाख रुपये किंवा 2 लाखाच्या वरती 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख अशी जर पेन्शन रिक्वायर्ड आहेत तर तुम्ही आता ते प्लॅनिंग कसं करायला हवं. तर आपण आता ते समजणार आहोत की आपण आता कितीची SIP करायला हवी आणि मग त्याचा कॉर्पस किती क्रिएट होईल आणि मग तिथून तुम्हाला किती पेन्शन मिळेल वगैरे या सगळ्या गोष्टी. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्की इतरांना सुद्धा शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओज बनवायला खूप मेहनत लागत असते. आम्ही तुमच्यासाठी इतकी कॅल्क्युलेटिव्ह इन्फॉर्मेशन तुमच्याकरिता घेऊन येतो आहे. माझी ॲडवायझरीसुद्धा तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही मला कन्सल्टेशनकरिता कॉलसुद्धा करू शकता. दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सॲपवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही इतरांनासुद्धा शेअर करा आणि फॉलो नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की फॉलो सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्रामला सुद्धा चंदा कुलकर्णी नावानेच माझे अकाउंट्स आहेत, तर तुम्ही तिकडे सुद्धा फॉलो करा. आणि मला इंस्टाग्रामला, फेसबुकला तर फॉलो करायचंच आहे, पण यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ दुसऱ्यांनासुद्धा शेअर करा. आता आपण बघूयात की आपण जे 10,000चं मंथली बजेट काढलं होतं, काय त्यात आपलं हे जे गोल आहे ते अचीव होऊ शकतं का, आपण आता हे बघणार आहोत. तर मित्रांनो, अगदी या 10,000च्या SIPने सुद्धा तुम्ही अगदी तुमचं जे ड्रीम आहे की 2-2.5 लाखाच्या वरती तुम्हाला पेन्शन हवी आहे ते तुम्ही अचीव करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे की 10,000ची SIP जर आपण स्टार्ट करतो आहे तर या 10,000च्या SIPला आपल्याला थोडं स्मार्ट टेक्निक्स यूज करायचे आहेत आणि याच SIPला आपल्याला फक्त 1,000 रुपयाने दरवर्षी वाढवायची आहे. म्हणजे 10,000 रुपयाची SIP सुरू करणार आणि दरवर्षी त्या SIPला आपण 1,000 रुपयाने स्टेपअप करणार आहोत. म्हणजेच काय, स्टेपअपचं बेनिफिट आपण समजून घेऊयात थोडं शॉर्टमध्ये. 10,000 रुपये तुम्ही स्टार्ट केले तर पहिले 12 महिने तुम्हाला 10,000 रुपये लागतील. त्याच्या पुढचे 12 महिने तुम्हाला 11,000 रुपये लागतील. त्याच्या पुढचे 12 महिने तुम्हाला 12,000 रुपये महिना लागेल. असा दरवर्षी तुमचा जो अमाऊंट आहे तो 1,000 रुपयाने वाढत जाणार. वर्षाला ग्रोथ आहे. ओके, तर ही स्टेपअप करायची आहे आपल्याला SIP. 12% जर तुम्हाला परतावा मिळाला तर 25 वर्षांमध्ये तुमची SIPची जी अमाऊंट आहे ती 3 करोड एवढी बनते. 3 करोड. जर तुम्ही 10%ने वाढवाल तर अजून जास्ती बनू शकते, पण फक्त 1,000 रुपयाने वाढवली तर 3 करोड एवढी अमाऊंट तुमची बनणार. आता काय होणार की हा जो 3 करोडचा फंड आहे, अगदी 12%ने सांगितलं मित्रांनो. आजही माझ्या क्लायंट्सचे पोर्टफोलिओ 22%, 23%ने ग्रो होत आहेत, ज्यांचे इन्व्हेस्टमेंट 5 वर्षाच्या वरचे आहेत. पण तरीसुद्धा आपण 12%चेच कॅल्क्युलेशन्स कॅल्क्युलेट करणार आहोत. 12%ने जरी कॅल्क्युलेट केले तरीसुद्धा तुमच्या जवळपास 3 करोडचा फंड क्रिएट होतो. आता या 3 करोडच्या फंडला आपण काय करणार आहे, मॅजिक
अगदी मॅजिक होणार आहे मित्रांनो. आता बघा पुढे काय होणार. आता आपण या इन्व्हेस्टमेंटला शिफ्ट करू SWP प्लॅनमध्ये, म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये आपण याला शिफ्ट केलं. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन काय म्हणतो की तुम्ही एक लमसम अमाऊंट टाका आणि मी तुम्हाला दर महिन्याला मंथली अमाऊंट देणार. जसं SIP तुम्ही सातत्याने 10,000 रुपये भरत आलेत ना 25 वर्षांपासून, तसंच तुम्ही 10 नाही 10, 11, 12 असं सातत्याने भरत आलेत, तसंच तुम्हाला आता म्युच्युअल फंड पैसे देणार. म्हणजे ठरलेल्या तारखेला ठरलेली अमाऊंट तुम्ही भरत आलेत, तसेच ठरलेल्या तारखेला ठरलेली अमाऊंट तुमच्या अकाउंटला विड्रॉल होणार, तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार. आता काय होणार, SWP मध्ये तुम्ही टाकलेत 3 करोड रुपये. या 3 करोडमधून तुम्हाला 2.5 लाख रुपये मंथली पेन्शन येत राहणार. आता मी म्हणते ही पेन्शन मी पुढचे 20 वर्ष घेत राहते. तर उदाहरणार्थ जर तुम्ही 35 वर्षाचे असाल तर तुम्हाला ही अमाऊंट जी आहे 3 करोडची ही अगदी तुमच्या 60व्या वर्षी मिळेल. जर तुम्ही 30 वर्षाचे असाल तर तुम्हाला ही अमाऊंट तुमच्या 55व्या वर्षी मिळेल. तर तुम्ही पेन्शन स्टार्ट करू शकता ॲट दी एज 55. आणि जर तुम्ही 60मध्ये असाल म्हणजे 35 एज असेल तर तुम्ही 60व्या वर्षी ही पेन्शन स्टार्ट करू शकता. आता होणार काय की तुम्हाला 2.5 लाख रुपये महिना पेन्शन येत आहे. ऑब्वियस आहे तुम्हाला जगण्याची इच्छा तर आहेच. तुम्ही असा कोणीच विचार करत नाही की मी 70पर्यंत जगेल 60पर्यंत जगेल. समजा तुम्ही 60ला स्टार्ट केलेलं पण तुम्ही 80पर्यंत पेन्शन घेताय उदाहरणार्थ, म्हणजे ही पेन्शन जर तुम्ही पुढे अजून 20 वर्ष घेताय, 55मध्ये स्टार्ट करून जर 75पर्यंत घेताय किंवा 60मध्ये स्टार्ट करून 80पर्यंत घेताय, म्हणजे 20 वर्ष पुढे SWP प्लॅन कंटिन्यू जर तुम्ही ठेवलात तर तुम्ही 3 करोड रुपये इन्व्हेस्ट केले होते. 3 करोडमधून तुम्ही विड्रॉल पण घेताय. दर महिन्याला 2.5 लाख रुपये विड्रॉल घेताय मित्रांनो. तुम्ही दर महिन्याला 2.5 लाख रुपये सातत्याने 20 वर्ष घेतला तरी सुद्धा तुमच्या 3 करोडची जी फायनल व्हॅल्यू राहील, काय वाटतं तुम्हाला? 3 करोड, 3.5, 3.5, 4 करोड, 4.5 करोड? नाही मित्रांनो, पूर्ण 6 करोड एवढी व्हॅल्यू असणार आहे तुमची. 6 करोड फायनल बॅलन्स तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशनकरिता तुम्ही सोडून जाऊ शकता. तुमच्याकडनं गिफ्ट म्हणून त्यांच्याकरिता सोडून जाऊ शकता. अगदी आजच्या 10,000 रुपये मंथली सॅलरीने 2.5 लाख रुपये मंथली पेन्शन घेऊन पण 6 करोड रुपये तुम्ही सोडून जाऊ शकता. आता तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. जर हे प्लॅनिंग तुम्हाला आवडलं असेल तर नक्की इतरांना सुद्धा शेअर करा, मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, नक्की बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही व्हिडिओज नवीन मी लॉन्च करेल तर तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचावेत. आणि इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. मला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा आणि तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आता हे अशा पद्धतीने जर तुम्ही 50,000 सॅलरी असणाऱ्या व्यक्तीने जर अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं तर तुम्हाला कधीही लोन्सच्या ट्रॅपमध्ये पडावं लागणार नाही. तसंच होम लोनबद्दल पण आम्ही गाईड करतो. तुम्ही मला डेफिनेटली विचारू शकता की जर तुम्हाला होम लोन न घेता जर तुम्हाला होम बाय करायचं आहे पण इन्व्हेस्टमेंट करून करायचं आहे तर प्लॅनिंग कसं करायला हवं हे सुद्धा आम्ही गाईड करतो. गोल बेस इन्व्हेस्टमेंटसुद्धा गाईड करतो. तुमचे जितकेही गोल्स असतील, लाईक घर घ्यायचं आहे किंवा इतर काही गोष्टी, प्रत्येक गोष्टीसाठी लोन्सचा विचार करू नका. जरा इन्व्हेस्टमेंट करा, थोडे पैसे वाचवा आणि नंतर त्या पैशांवर कंपाऊंडिंग होऊ द्या आणि त्यानंतरच तुम्ही थोडं काही इन्व्हेस्टमेंट करून त्या कॅशमध्ये तुम्ही ते सगळं बाय करण्याचा विचार करा. लोन्सपासून जितके तुम्ही दूर राहाल तितकी तुमची फायनान्शियल प्लॅनिंग चांगली असणार. तसंच एक टीप व्हिडिओला एंड करता करता एक टीप देऊन देते मित्रांनो तुम्हाला. क्रेडिट कार्ड्स जर तुम्ही यूज करत असाल तर त्याचे जे बिल्स आहेत ते टाईम टू टाईम पे करा आणि जितकं बिल तुम्ही पे करू शकता खरंच जेन्युइनली तितकंच बिल क्रिएट होऊ द्या, त्याच्यावरती होऊ देऊ नका. आणि जितकं तुम्ही होईल क्रेडिट कार्ड्सच्या दूर राहा, लोन्सच्या दूर राहा. तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग हे नेहमीच चांगलंच असणार आहे. काय होतं की प्री अप्रूव्ड लोनची ऑफर आली की आपण लगेच आवश्यकता नसतानाही लोन घेतो आणि मग खूप पश्चाताप होतो आपल्याला. 4-5 वर्ष त्या लोनमध्ये आपण इतकं अडकून जातो की ज्याची काही हद्द नाही. तर तुम्हाला याच्या दूर राहायचं आहे. तुम्हाला फ्री कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल किंवा तुमच्या SIP बद्दल, हेल्थ इन्शुरन्सबद्दल, टर्म इन्शुरन्सबद्दल कुठलंही गायडन्स हवं असेल
तर मला कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच तुम्ही हे गायडन्स घ्या आणि कन्सल्टेशन बुक करून तुमचं जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते नक्की करा. थँक्यू सो मच.